हॅलो मित्रांनो, वेलकम टू क्रिक मराठी चॅनल. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मेरे दो अनमोल रतन, एक है राहुल एक है पंत. गौतम गंभीर ड्रेसिंग रूम मध्ये हेच गाणं म्हणत असेल. इंडिया वर्सेस इंग्लंड फर्स्ट टेस्ट काल चौथा दिवस संपला आणि कालच्या चौथ्या दिवसाचे सगळ्यात मोठे हायलाइट्स म्हणजे के.एल. राहुल आणि ऋषभ पंत. एकीकडे आईस तर दुसरीकडे फायर. या दोघांची जी आईस आणि फायरची जोडी होती त्यांनी काल पूर्णपणे डॉमिनेट केलं. पण या दोघांशिवाय बाकीच्या बॅट्समनचे रन्स आले नाही. इंडियन बॅटिंग काल परत एकदा कोलॅप्स झाली. लोअर मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डर यांचे रन्स आलेले नाहीत आणि काल इंग्लंडकडून एका बॉलरची हॅट्रिक होता राहिली. त्याने एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवसाचा खेळ जेव्हा सुरू झाला तेव्हा शुभमन गिल पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाला. त्याच्यामुळे इंडियाच्या 3 विकेट लवकर पडल्या होत्या. पण के.एल. राहुल आणि ऋषभ पंत या दोघांनी जबरदस्त पार्टनरशिप केली. 195 रनची त्यांची पार्टनरशिप होती. के.एल. राहुल आणि ऋषभ पंत दोघांनीही सेंचुरी केली, दोघांनीही शतक ठोकलं. के.एल. राहुलने 137 रन्स केले तर ऋषभ पंतने 118 रन्स केले. के.एल. राहुलची 9th सेंचुरी होती तर ऋषभ पंतची 8th सेंचुरी होती. ऋषभ पंत पहिला इंडियन विकेटकीपर बॅटर ठरलेला आहे ज्याने एकाच टेस्टच्या दोन्ही इनिंग्समध्ये सेंचुरी स्कोअर केल्या. MS धोनी सुद्धा हेच करू शकलेला नव्हता, पण ऋषभ पंतने एकाच टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये सेंचुरी स्कोअर केल्या. पण जेव्हा ऋषभ पंत आणि के.एल. राहुल आउट झाले तेव्हा इंडियन बॅटिंग परत एकदा कोलॅप्स झाली. सगळ्या बॅट्समननी मिळून 100 रन सुद्धा केलेले नाहीत आणि शेवटी मग इंडिया 364 वर ऑल आउट झाली आणि इंग्लंडला टार्गेट मिळालं ते 371चं. इंग्लंडकडून जॉस स्टंगची हॅट्रिक होता राहिली. त्याने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या तिघांनाही आउट केलं. काल शेवटच्या ओव्हर्स इंग्लंडला बॅटिंग मिळाली. इंग्लंडचा सध्याचा स्कोर 21 वर नॉट आउट आहे, त्यांची एकही विकेट पडलेली नाही. बेन डकेट आणि जॅक क्रॉली हे दोघं खेळत आहेत. आता आजचा लास्ट दिवस आहे. आजच्या दिवशी इंग्लंडला 350 रन 350 रन्स करायचे आहेत. त्यांच्यासाठी टार्गेट आहे 350 रन्स. आता हे एका दिवसामध्ये 350 रनचे स्कोर करायचे आहेत. ते टार्गेट डिफिकल्ट आहे, पण इंग्लंडची बॅटिंग ते करू शकते, त्याच्यामुळे रिस्क तर आहेच. आता जसप्रीत बुमराह तर फुल फॉर्म मध्ये आहेच, पण बाकीची इंडियाची बॉलिंग जी आहे ती फॉर्म मध्ये नाही.